माढ्यामध्ये महायुतीला मोठा धक्का बसणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नारायण आबा पाटील 26 एप्रिल रोजी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। करमाळ्यात 26 एप्रिल रोजी शरद पवारांची सभा होणार आहे आणि या सभेतच नारायण आबा पाटील पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। नारायण आबा पाटील हे करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार आहेत। अकलूज येथल्या शिवरत्न बंगल्यावर नारायण आबा पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीतच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। भारत, माढ्यात महायुतीला हा मोठा धक्का मानला जातोय, काय सविस्तर अपडेट समोर येत आहेत? कल्याणी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील हे दिग्गज नेते आज अकलूजला शिवरत्न बंगल्यावरती स्नेहभोजनासाठी आलेले आहेत। या ठिकाणाहूनच माढ्याचे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील रणनीती या ठिकाणाहून आज ठरवली जाणार आहे। सध्या बैठक सुरू आहे आणि या बैठकीदरम्यानच करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी देखील आता शरद पवारांची भेट घेतली आहे आणि भेटीनंतर 26 एप्रिल रोजी नारायण पाटील हे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि शरद पवार स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मोठा मेळावा देखील या निमित्ताने ते घेणार आहेत। नारायण पाटील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याने महायुतीला माढ्यामध्ये मोठा धक्का बसल्याचं मानलं देखील जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यामध्ये पवार गटाने मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे। अनेक दिग्गज नेते पवार गटामध्ये प्रवेश करतायत। धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील आता आज सायंकाळी पवार गटामध्ये प्रवेश होणार आहेत। हजारो समर्थक त्यांचे आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत। याच पार्श्वभूमीवर करमाळ्याचे माजी आमदार देखील आता शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश त्यामुळे आता नेमकं तिथं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहिती